इयत्ता चौथी मंथन व्यवसाय क्रमांक 4 वर्गीकरण गटात न बसणारा पर्याय ओळखा. प्रश्न क्रमांक 21 बीट, गाजर, काकडी, मुळा. याच्यामध्ये काकडी येतं, कारण का बीट जमिनीच्या खाली उगवतं, गाजर जमिनीच्या खाली उगवतं, मुळासुद्धा जमिनीच्या खाली उगवतो, काकडी मात्र वरती असते. बघा 22 नंबर मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळी. तर मराठी, तेलुगू, मल्याळी ह्या राज्यभाषा आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, संपूर्ण भारत देशामध्ये बोलली जाणारी भाषा आहे. तर बघा 23 तांडा, दांडा, थवा, गठ्ठा. तांडा म्हणजे ग्रुप असतो, दांडा एकच असतो, थवा पक्ष्यांचा ग्रुप असतो, गठ्ठा पुस्तकांचा ग्रुप असतो. म्हणजे हे सगळे समूहदर्शक शब्द आहेत. दांडा मात्र एकेरी शब्द आहे, त्यामुळे उत्तर इथे दांडा आहे. आता बघा चौथा 24वा बघा पेरू, आंबा, दोडका, संत्री. पेरू फळ आहे, आंबा फळ आहे, दोडका मात्र फळभाजी आहे, संत्रीसुद्धा फळ आहे, त्यामुळे उत्तर दोडका आहे. 25 कावळा, वटवाघूळ, चिमणी, पोपट. तर ह्या ठिकाणी कावळ्याला चोच आहे, वटवाघळाला चोच नाही आहे, चिमणीला चोच आहे, पोपटाला चोच नाही आहे, म्हणून या ठिकाणी चोच नसलेला पक्षी जो आहे तो वटवाघूळ आहे. आपल्या या ज्ञानस्पर्श क्लासेसमध्ये स्पेशल मंथन बॅच सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही सर्व प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी पाहू शकता. 1 ते 20चे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही ह्या अगोदरचे व्हिडिओ आहेत ते पहा. तुम्हाला ह्या ठिकाणी मंथन बुद्धिमत्ता चाचणी तुमचं ह्या ठिकाणी कवर होऊन जाईल. मंथन. धन्यवाद.